विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 45च्या पुढे गेलेलं आहे। तर आज ब्रह्मपुरीत उष्णतेनं तापमानानं कहर केला। ब्रह्मपुरीमध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तर आज 47.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। त्यापाठोपाठ वर्ध्याचा पाराही 47 अंशांवर गेला। तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोलीत 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। आज सलग दुसऱ्या दिवशीही अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट होता। तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी झालेला। त्यामुळे कामाशिवाय दुपारच्या वेळेला नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासन सातत्यानं करत आहे। तर विदर्भातल्या विविध जिल्ह्यात, विविध शहरांमध्ये कुठे किती तापमान नोंदवलं गेलं त्याचा आपण आढावा घेऊया। ब्रह्मपुरी 47.2, वर्ध्यात 47, चंद्रपुरात 46.4 अंश सेल्सिअस, अमरावती 46.4, गडचिरोली 46, नागपूर 45.7, तर गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली सुद्धा चांगलंच तापलेलं आहे। गोंदियामध्ये सुद्धा सूर्याचा अक्षरशः प्रकोप पाहायला मिळतोय। गोंदियामध्ये गेल्या 12 वर्षांचे सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत। गोंदियामध्ये 2014 साली 45.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं आणि यानंतर आता 12 वर्षांनी तापमानाचा पारा हा 44.9 अंश सेल्सिअस वरती पोहोचला। काल गोंदियाचं तापमान हे 45.2 अंश सेल्सिअस इतकं होतं। प्रचंड गरमीनं उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। अर्जुनी मोरगाव तालुक्यात एका शेतमजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय। प्रशासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।